कायनो हे केले एका चिंतिता विठ्ठले एका चिंतिता विठ्ठले एका चिंतिता विठ्ठले कायनो हे केले एका चिंतिता विठ्ठले एका चिंतिता विठ्ठले एका चिंतिता विठ्ठले सर्व साधनाचे सर्व त्यांना संस्कृती ज्ञानोबा विहार कायनो हे केले कायनो हे केले कायनो हे केले कायनो हे केले कायनो हे केले
तुझा विठ्ठल सर्व उतरी
केले काय नो हे केले एका चिंतिता विठ्ठले सर्व साधनाचे सार भव सिंधू उतरे पार योगयागत पे केली तयाने अनुपे सर्व साधनाचे सार भव सिंधू उतरे पार तुका म्हणे जपा मंत्र त्रिअक्षरी सुपा सर्व साधनाचे सार भव सिंधू उतरे पार विठाला 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 महायोग पीठे तटे भीमदत्ता वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्गाकरु जीवोदरावतारं कलाङ्काङ्कतेजोदिकामोदिवक्त्रं कलानीशबाधापनोदाररक्षं समाधिस्थमूर्तिं भजे दानदेवम् ॐ नमो दानेश्वराय
नमो सद्गुरु तुकया दान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती संपाद्य ज्ञानंच विदाय भक्तिं विलोकितो येन समाधिराज वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि योगं शिरसा गुरुन्तं सत्यं ज्ञानमनन्तं नित्यमनाकाशं परमाकाशं गोष्ठप्राङ्गणरिङ्गणलोलमनायासं परमायासं मायाकल्पितनानाकारमनाकारं भुवनाकारं मायानाथमनाथं प्रणमत गोविन्दं परमानन्दं मृत्स्नामत्स्येति यशोदातारणशेषवसन्त्रासं व्याधितवक्त्रालोकितलोकालोकचतुर्दशलोकालि लोकत्रयपुरमूलस्तम्भं लोकालोकमनालोकं लोकेशं परमेशं प्रणमत गोविन्दं परमानन्दं गोविन्दं परमानन्दं गोविन्दं परमानन्दं सेवेलागी सेवक झालो लागी सेवक सेवेलागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा आवे काय नो हे केले काय नो हे केले एका चिंतिता विठ्ठले सर्व साधनाचे सार भवसिंधू उतरे पार प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी चिंतन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग विश्वमान्य विश्वभूषण वारकरी संप्रदायाचे मूर्तिमंत कळस असणारे जगद्वंदनीय जगद्गुरु श्रीमंत श्री तुकोबाराय यांचा 4 चरणाचा उत्कृष्ट असा अभंग असून या अभंगाद्वारे जगद्गुरु तुकोबाराय आपल्याला भगवंताच्या नामस्मरण भक्तीचं महात्म्य प्रतिपादन करून सांगतात. विठ्ठल सेवेला प्रारंभ करण्या अगोदर अल्पसा पर्याय द्यायचा तो म्हणजे असा, दरवर्षीप्रमाणे याही वर्षी चालत असलेला हा भव्य दिव्य असा अखंड हरिनाम सप्ताह समस्त ग्रामस्थ मंडळी दुर्डी या ग्रामस्थ मंडळींच्या संयोजनाने नियोजनाने आणि सर्व तरुण मंडळींच्या सहकार्याने हा चालत असलेला भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह आणि या सप्ताहातील आज प्रथम दिवसाचीच कीर्तन सेवा तुम्हा सकल संत सज्जन मायबाप यांच्याकडून माझ्या वाट्याला आली ते मी माझे परम भाग्य समजतो. ज्यांच्या
ज्यांच्या मार्गदर्शनाने माझ्याकडे ही सेवा आली असे असणारे पद्माकररावजी चोपडे आपल्या गावचे, त्यांच्याकडून ही सेवा माझ्याकडे आली. तसेच तुम्ही सर्व ग्रामस्थ मंडळी दुर्डी, खऱ्या अर्थाने पाहायचं झालं तर आज या ठिकाणी सर्व जे काही मंडळी उपस्थित आहेत, कदाचित मी सर्वांच्या परिचयाचाच आहे, सर्व जणांच्या परिचयाचा आहे, परंतु बऱ्याच दिवसापासून पाहिल्यामुळं विसरले असतील काही जण, परंतु मला सगळे चेहरे काय आहेत तर परिचित आहेत. आता सर्वांच्या अंगा खांद्यावर खेळल्याला मी एक तुमचं लेकरूच आहे. आता सर्व या ठिकाणी उपस्थित गायनाचार्य धारचे आमचे असणारे परमपूज्य आदरणीय श्री हरिभक्त परायण ज्ञानोबा माऊली धारकर हे या ठिकाणी उपस्थित आहेत. इकडे आमचे मटकराळ्याचे श्री हरिभक्त परायण बंडा तात्या कराळकर ते या ठिकाणी उपस्थित आहेत. इकडे आमच्या गावचेच असणारे ज्यांची अगदी नियमा न टळे निर्धारी अशा प्रकारचं असणारं जे सतत ज्ञानेश्वरीचं चिंतन करत असते अशा आमचे श्री हरिभक्त परायण श्रीरंग महाराज धारकर, आणि इकडे असणारे सर्व दुर्डीकर भजनी मंडळी काय आहे महाराज आहेत इकडे, आणि गोड असं ज्यांचं मृदंग वादन आहे महाराज पांडुरंग महाराज टाकळीकर ते या ठिकाणी उपस्थित आहेत. गोड वादन आहे, आणि सर्वच या ठिकाणी ग्रामस्थ मंडळी या ठिकाणी खऱ्या अर्थाने पाहायचं झालं तर आज प्रथम दिवस जरी असला तरी तुम्ही बहुसंख्येने या ठिकाणी उपस्थित झालात. असं वाटत नाही की पहिला दिवस आहे. सर्व ग्रामस्थ मंडळी कोणी कुठं पलीकडे किचन स्वयंपाकामध्ये तिकडेही आहेत, कोणी इकडे समोर जरा गर्दी कमी आहे पण पाठीमागे गर्दी भरपूर आहे, कारण जरा कमी झाले की मागूनच जाता येते. या नियोजनानं सगळे काही जिथं तिथं आपल्या पद्धतीने बसलेले आहेत, आणि एकावनी बळी रे अशा प्रकारचे असणारे सर्वजण या ठिकाणी आहेत. आणि खऱ्या अर्थाने पाहायचं झालं तर तुमच्या सगळ्यामध्ये मीच एक कच्चं लिंबू ठरलो. मीच म्हणजे काय कच्चं लिंबू आहे, बाकी सर्व प्रभू तुम्ही महेशाची मूर्ती, मी दुबळा अर्पित असे भक्ती, म्हणून बोल जरी गंगावती तरी स्वीकाराल की. खऱ्या अर्थाने पाहायचं झालं तर तुम्ही या ठिकाणी ज्ञानोबा सांगतात ना, बालक बापाचे ताटी रिगे आणि बापा तेची जेवू लागे की तो संतोष लेणी वेगे मुखची ओढवी. ज्ञानोबा दृष्टांत देऊन सांगतात, एखादा बाप आहे तो जेवायला बसलेला आहे, त्याने आपलं ताट वाढून घेतलेलं आहे, परंतु एक छोटस मूल असतं त्याचं, ते काय करतं रांगत 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 त्याच्या ताटाजवळ जातं, आणि त्या ताटाजवळ जाऊन त्याच्या हातात बसेन एवढा घास तो काय करतो मोडतो, आणि त्या बापाच्या मुखाकडे असा हात करतो, परंतु त्याचा हात तिथपर्यंत पोहोचत नाही, तो जो हात आहे तिथपर्यंत पोहोचत नाही. मग तो बाप काय करतो की तो संतोष लेणी वेगे मुखची ओढवी, म्हणजे तशा प्रकारे मी माझ्या छोट्याशा हातानं तुमच्या तोंडामध्ये मुखामध्ये घास भरवण्याचा प्रयत्न करत आहे. आणि खरं पाहायचं झालं तर या ठिकाणी तुम्ही पंचपक्वान्नाचं भोजन जेवत आहात. आपल्या धारचे असणारे श्री हरिभक्त परायण चंद्रकांत महाराज जोशी यांच्या मुखारविंदातून तुम्ही दिवसभर भागवत कथेचं श्रवण करत आहात, सुमधुर अशी कथा ऐकत आहात. परंतु नातरी बालक बोबडा बोले का वाकुडा वेचुका पाऊले, ते सोज करून माऊली रिजे जेवी. ज्याप्रमाणे एखादं लेकरू कसं का चाललं नाही, परंतु ती त्या लेकराची आई काय म्हणते, माझा बबड्या किती छान चालायला, कसंही चालू द्या त्यानं, तरी सुद्धा त्याला काय त्या आईला त्या लेकराचं गोड असतं. तशा प्रकारे मी एक तुमचं सर्वांचं लेकरूच म्हणून ही माझी जे काय आजची तुटक मुटक सेवा अशी समजा, आणि ही सेवा तुम्ही श्रवण कराल एवढीच मी विनंती करतो आणि सेवेला प्रारंभ करतो. विठाला विठाला अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. अभंगाद्वारे जगद्गुरु तुकोबाराय आपल्याला नामस्मरण, भगवंताच्या नामस्मरण भक्तीचं महात्म्य प्रतिपादन करतात. आता काही या ठिकाणी बसलेले तशी सुज्ञ मंडळी सगळेच आहेत, परंतु काही अगदी चतुर असतात, भरपूर चतुर, म्हणजे प्रश्न करण्यामध्ये काही जण अगदी चतुर असतात. अशा या ठिकाणी काही मंडळींना त्यांच्या मनात, आता जरी ते मला उठून प्रश्न विचारणार नाहीत हे मला माहिती आहे, परंतु तरी सुद्धा त्यांच्या मनात प्रश्न जरी पडला असला,
एखाद्याच्या मनात प्रश्न पडला असेल की जगद्गुरु तुकोबाराय म्हणा आणि आणखी इतर संतही धरा, प्रत्येक ठिकाणी आपल्याला सांगताना दिसतात, वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला काय उपदेश करताना दिसतात. ज्या त्या संतांनी आपापल्या पद्धतीने नामस्मरण करा, भक्ती करा अशा प्रकारचं सांगितलेलं आहे. तर काही जणांना प्रश्न पडला असेल की का हो, ते कशा करता सांगतात बरं, ते का सांगतात. जर असं जर तुम्ही विचाराल तर त्याचं उत्तर इतकंच आहे की ते या ठिकाणी सांगण्याकरिताच आले होते म्हणून ते सांगतात. विठाला विठाला. समजा आपल्या गावामध्ये शाळा आहे आणि या शाळेमध्ये एखादे शिक्षक दुसऱ्या गावावरून बदली होऊन आपल्या गावामध्ये शिकवण्याकरिता आले. समजा मुरुंब्याचे शिक्षक या ठिकाणी शिकवण्याकरिता बदली होऊन आले आणि आल्यानंतर त्यांचा नित्यनेम चालला आपला आपला दररोज. ते यायचे, विद्यार्थी यायचे, शाळा टायमाला अगदी भरायची आणि त्यांचं चाललं दररोजचा नित्यनेम. ते दररोज विद्यार्थ्यांना शिकवायचे, शिकवणं झाल्यानंतर दररोज जायचे पुन्हा दुसऱ्या दिवशी तसंच. असं पाहून आपल्या गावातले चार दोन मंडळी असे बसलेले म्हणायला लागले का हो म्हणे, हे जे नवीन शिक्षक आले हे म्हणे खुशाल दररोज येतात आणि विद्यार्थ्याला शिकवतात. काय म्हणे यांचं दररोजच ते शिकवतात. मला सांगा हे त्यांचं म्हणणं कितपत योग्य आहे बरं? हे त्यांचं म्हणणं चुकीचं आहे का नाही? का चुकीचं आहे तर ते जे शिक्षक होते ते शिक्षक या ठिकाणी त्या विद्यार्थ्यांना शिकवण्याकरिताच आले होते. त्या विद्यार्थ्यांना ते दररोज शिकवण्याकरिताच आले होते म्हणून ते शिकवतात. आणि तुकोबाराय ही तसंच म्हणतात की आम्ही वैकुंठावरून या ठिकाणी आलो. कशाकरिता आलो तर सांगण्याकरिताच आलो. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी. 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 बोलिले जे ऋषी साच भावी वर्ताया. महाराज सांगतात आम्ही या ठिकाणी सांगण्याकरिताच आलो होतो म्हणून आम्ही काय करतो ते सांगतो. मग काही जण म्हणतील ते मार्ग दाखवण्याकरिता या ठिकाणी आले होते. मग त्यांनी नेमका मार्ग दाखवला तरी कोणता तर महाराज सांगतात आम्ही नामस्मरण भक्तीचा मार्ग दाखवला. आम्ही काय केलं तर तुका म्हणे तुम्ही चला याच वाटे भरवसेनी भेटे पांडुरंग. तुकोबाराय म्हणतात तुम्ही याच वाटेने चला. कोणत्या या नामस्मरणाच्या भक्तीच्या वाटेने तुम्ही काय करा चाला. आणि अशा प्रकारचं ते महाराज सांगतात. आणि नका जाऊ आडराणी ऐसे गरजती पुराणे. महाराज म्हणतात की तुम्ही आडराण्याने हे जे काही जग भरलेलं आहे यांना सांगण्याकरिता आम्ही काय या ठिकाणी आलेलो आहोत. नका जाऊ आडराणी ऐसे गरजती पुराणे. मार्ग जाऊन गेले Thank you.
मार्ग दावणे गेले आधी दयानिधी संत ते. महाराज सांगतात जो मार्ग आम्हाला संतांनी दाखवला पूर्वीचा जो मार्ग, त्याच मार्गाने काय आपण चाललं पाहिजे. अनेक नका पडो गबाळाचे भरी, पुढे होईल तोरी नागवण. तुम्ही काय करा, याच भक्तीच्या मार्गाने चाला. नारद भक्ती सूत्रामध्ये एक वर्णन आलेलं आहे. नारद मुनींचा एक स्वतंत्र ग्रंथ आहे नारद भक्ती सूत्र, ज्याच्यामध्ये नारद मुनी म्हणतात की भक्ती रेव गरी असे, भक्ती रेव गरी असे, म्हणजे भक्ती हीच काय आहे, श्रेष्ठ आहे, असं द्विवार त्याच्यामध्ये नारद मुनींनी सांगितलेलं आहे. भक्तीपेक्षा दुसरं काही श्रेष्ठ नाही. आपल्याला पाहायला मिळेल, काही जण म्हणतील ठीक आहे भक्ती नामस्मरण भक्ती ही श्रेष्ठ आहे, ही भक्ती काय आहे, श्रेष्ठ आहे, परंतु किरकोळ साधनांपेक्षा असू शकते, इतर किरकोळ साधनं जे त्याच्यापेक्षाही भक्ती काय श्रेष्ठ असू शकते, परंतु कर्म ज्ञान योग ह्याच्यापेक्षा तर भक्ती श्रेष्ठ नसेल, असं काही मंडळींनी प्रश्न केला. परंतु नारद मुनी पुढे सांगतात की साच कर्म ज्ञान भक्ती योगे अधिकतरा, म्हणजे याच्याही पेक्षा कर्म योग ज्ञान याच्याही पेक्षा काय आहे, भक्ती श्रेष्ठ आहे. विठाला का भक्ती श्रेष्ठ आहे बरं, तर एक दोन कारण सांगतो तुम्हाला. कारण बाकीची जी साधनं आहेत, कर्म ज्ञान योग ही जी काही साधनं आहेत, ही प्रत्येकाच्याने करणं शक्य नाही. प्रत्येकाच्याने ही साधनं होऊ शकत नाहीत, या युगात तरी होऊ शकत नाहीत. आणि दुसरं म्हणजे असं की भक्ती जे काय आहे ती नामस्मरण भक्ती आपल्याला सहजरित्या काय करता येते. महाराज सांगतात, ज्ञानोबा म्हणतात, कर्म मनी पे कवन अथवा अकर्मा काय लक्षण, हे विचारिता विचक्षण गुंफून ठेवले. कर्मामध्ये मोठमोठे विचक्षण असणारे मोठमोठे महात्मे या कर्मामध्ये काय गुंतून बसलेले आहेत. त्यांना कर्म म्हणजे काय सुटलं नाही, म्हणजे त्याच्यातून ते बाहेरच आले नाही. एक उदाहरण देतो पहा, ज्यात हे सांगितलेले त्यांचंच उदाहरण देतो. भक्तराज अर्जुन महाराज, त्यांना हे काय कर्म सुटलं नाही महाराज, ते काय झाले, या कर्मात गुंतले. पहा, 6 महिन्या अगोदर युद्धाची तयारी झाली, 6 महिन्यापूर्वी सगळी तयारी झाली युद्धाची, ठिकाण नेमल्या गेलं कुरुक्षेत्र, दिवस ठरला, सर्व काही ठरलं. आणि ते ठरल्यानंतर त्या ठिकाणी सर्व आपापल्या पद्धतीने त्या ठिकाणी जमा झाले आणि आल्यानंतर भक्तराज अर्जुन महाराज म्हणायला लागले की देवा, हा जो काही माझा रथ आहे तुम्ही काय करा, दोन्ही सैन्याच्या मधोमध नेऊन उभा करा. सेनेवर उभेवर मध्ये रथम स्थापयमे च्युत, भगवंताला हे अच्युत मे रथम स्थापयमे सेनेवर उभेवर मध्ये असं म्हटल्यानंतर भगवंताने तो जो काही रथ होता नेऊन मध्ये घालावा असं म्हटल्यानंतर तो रथ त्या ठिकाणी नेऊन मधात उभा केला. आणि झालं असं, बरोबर जो काही रथ उभा केला तो भीष्म द्रोणादिकांच्या समोर नेऊन उभा केला. आणि भक्तराज अर्जुन महाराज ज्यावेळेस समोर पाहतात, त्यांना पाहताच तो अर्जुन मोहे कवळीला क्षणा माझी, भक्तराज अर्जुन महाराजाला मोह झाला आणि भगवंताला म्हणायला लागले, देवा मला ह्यांच्याशी युद्ध करायचे, त्यांच्याशी युद्ध, हे कोण आहेत माझे, हे गोत्र गुरु नियमाचे, हे पूजनीय आम्हा नियमाचे, आणि यांचे आमच्यावर उपकार किती आहेत. मी पार्थू द्रोणाचा केला, त्याने उपकार मजदी दिला, त्याने धनुर्विद्या मजदी दिला, त्याने काय आभारेला वदित याते. भक्तराज अर्जुन महाराज देवाला म्हणायला लागले की मी यांचा काय करू, वध करू, यांचा हे मोठं पाप आहे. असं कोण म्हणायला लागलं, भक्तराज अर्जुन महाराज. महाराज त्या किती मोठे होते भक्तराज अर्जुन, ज्ञानोबा त्याचं वर्णन करतात की जेने संग्राम वारी जयंतीला निवांत कवचाचा ठाव पेढीला पोवाडा तुआ केला गंधर्वासी, असे असणारे भक्तराज अर्जुन महाराज. आणि ते देखील या ठिकाणी काय झाले, गुंतले. आणि काय म्हणतात, अहो बत महत् पापम कर्तुम व्यवसिता वयम यद्राज्य सुखलोभेन हंतु स्वजन मुक्त्यता, असं म्हटल्यानंतर म्हणायला लागले हे मोठं पाप आहे, माझ्याच्याने काय हे करणं काय शक्य नाही, हे माझ्याकडून पाप होईल. असं म्हटल्यानंतर देव म्हणायला लागले, तुझ्या ठिकाणी हे जो काही असा विचार तुझ्या ठिकाणी जो निर्माण झाला तेच मोठं पाप आहे. ज्ञानोबा सांगतात, क्षत्रियाला युद्ध करण्याचं जे काही पुण्य लागतं, क्षत्रिय बहुत पुण्य कीजे मग ऐसे झुंज लाईजे,
क्षत्रियांना कितीतरी वर्षे पुण्य करावं लागतं, तेव्हा त्यांना काय होतं, हे अशी झुंज प्राप्त होते. परंतु त्या ठिकाणी भक्तराज अर्जुन महाराजाला काय झाला, मोह झाला. आणि देव म्हणतात, कुतस्त्वा आकशमलमिदम विषमे समुपस्थितम अनारे जुष्टम स्वर्गम अकीर्तिकरम अर्जुन. हे अकीर्तिकर असणारे तुझ्या ठिकाणी जे काही विचार आहेत हे कुठून निर्माण झाले, आणि हे जे काही विचार निर्माण झाले हेच मोठं पाप आहे. परंतु हे कशामुळे झालं, तर हे तर मोहिले गा क्रांतदर्शी वाचून मूर्खाची गोटी काय अशी. तुमच्या आमच्या सरकारला मग हे कर्म जमणं शक्य आहे का, करणं शक्य आहे तर नाही. महाराज सांगतात हे आपल्याच्यानं करणं काय शक्य नाही. विठाल विठाल महाराज सांगतात कर्मही करणं शक्य नाही. मग ज्ञान तरी आपल्याला प्राप्त करून घेता येईल का हो? ज्ञानही प्राप्त करून घ्या. ज्ञानाची तर सुरुवातच इथून आहे. विचार सागराच्या प्रथम तरंगामध्ये सांगितलेलं आहे. त्या ठिकाणी ते सांगतात की ज्या पुरुषाने इह जन्मी किंवा पूर्वजन्मी निष्काम कर्म व उपासना करून ज्याने आपल्या अंतःकरणातील मल व विक्षेप निवृत्त केलेला आहे, आणि ज्याने मल व विक्षेप निवृत्त करून ज्याच्या ठिकाणी फक्त स्वस्वरूपाचं काय आवरण बाकी आहे आणि ते घालवण्याकरिता तो काय आहे, तर साधन चतुष्टयुक्त असणारा जो काही पुरुष आहे तो या ज्ञानाचा अधिकारी आहे. मग मला सांगा, एवढं ही व्याख्याच एवढी आहे, एवढं काय आपल्या मग साधन चतुष्टयुक्त म्हणजे काय, तर साधन चतुष्टय म्हणजे विवेक वैराग्य समाधी षटक मुमुक्षत्व. हे काय आहे, तर साधन चतुष्टय आहेत. कह विवेक असं विचारल्यानंतर नित्यानित्य वस्तू विवेक म्हणजे ज्याच्या ठिकाणी नित्यानित्य वस्तू विवेक आहे तो काय आहे, तर ज्ञानाचा अधिकारी. महाराज साधा आपल्या ठिकाणी काय खावं काय प्यावं हा विवेक नसतो, तर मग नित्यानित्य विवेक कुठून आला. विठाला विठाला असणार आहे. ज्ञानही आपल्याच्याने काय करणार नाही, तर प्राप्त करून घेणं होणार नाही. आणि योगाचा तर सर्वांच्या परिचयाचा आहे. पाहे लोहाचे चेने जे बोचरिया पडती खाणे ते पोट भरणे की प्राणे शुद्धी म्हणो. ऐशिया वाटा जे निघाले का सुभटा त्या दुःखाचाची वाटा भागाला. जे या वाटेने निघाले का त्यांच्या वाट्याला फक्त आणि फक्त दुःखच आलं, ते पलीकडे गेलेच नाही. ज्ञानोबा सांगतात त्या माया नदीतून ते पलीकडे गेलेच नाही. माया म्हणजे काय हो, तर मायेची व्याख्या करत असताना विचार सागरात असं सांगितलेलं आहे की जे नसतं ते भासतं, म्हणजे जे नाही हे जगत नाही तरी सुद्धा आपल्याला काय होतं, भासतं. याला माया म्हणतात. आता आपल्या ठिकाणी नसल त्या गोष्टीचा काय होतो, मोह आपल्याला होतो. कुठल्याही गोष्टीचा धरा. आता हे माईक आहे, कुणाचं आहे, हे म्हणते मग आमचं आहे, मग घेऊन जातो मी. तुमचं आहे तर घेऊन जातो मग. परंतु हे माईक कुणाचं आहे, लोखंडाचं आहे, हे लोखंडाचं आहे. परंतु त्यांच्या ठिकाणी मोह झाला का नाही, हे माझं आहे म्हणून. नसून सुद्धा काय झाला, मोह झाला. तर याला माया म्हणतात. विठाल विठाल अशा मायेतून कोण कोण तरुण गेले हो. ज्ञानोबा सांगतात दैवी हेषा गुणमयी मम माया दुरत्तया मामे वे प्रपद्यन्ते माया मेताम तरंती ते. विठाला विठाला या ठिकाणी आवर्जून माझ्यासाठी उपस्थित राहिलेले आमचे श्री हरिभक्त परायण जे अगदी आपल्या धावपळ करत या ठिकाणी उपस्थित झाले माझ्यासाठी. त्यांना मी काल म्हणलो महाराज की उद्या चला, तर महाराज म्हणले ठीक आहे म्हणे, मी प्रयत्न करतो. आणि महाराज अगदी आपल्या बरोबर वेळेमध्ये या ठिकाणी उपस्थित झाले. श्री हरिभक्त परायण दत्ता महाराज मुरुंबेकर महाराज या ठिकाणी उपस्थित झाले. महाराजांचे मनापासून आभार. तर असं या ठिकाणी चिंतन चालू होतं. महाराज दैवी हेषा गुणमयी मम माया दुरत्तया मामे वये तसं आताच म्हणलं ना, आमचेच आहेत ते, तसं माझे आहेत ते. मम माया दुरत्तया मामे वये प्रपद्यन्ते माया मेता तरंती. मग माऊली यावर भाष्य करत असताना ज्ञानोबा सांगतात या मायेतून कोण कोण तरुण गेले हो. बऱ्याच जणांनी या मायेमध्ये काय केलं, या माया नदीमध्ये पलीकडे जाण्याचा प्रयत्न केला आणि आपली कंबर बांधली आणि उड्या टाकल्या. कशाकरिता, पलीकडे जाण्याकरिता त्यांनी उड्या टाकल्या.
परंतु एकी स्वयंबुद्धीच्या बाई ज्ञानोबा काय सांगतात, एकी स्वयंबुद्धीच्या बाई जे रिगाले त्या शुद्धीची नाही, एकी जाणीवेच्या डोळी गरवेची गेलेले पण ते पलीकडे नाही गेले. माऊली सांगतात ते कुठे राहिले, इथेच राहिले. ते कुठे गेले त्यांचा मेळच लागला नाही. विठाला पुढे सांगतात एकी वेदत्रयीच्या सांगली घेतली आंबावाची धोंडी, ते मदमिनाच्या तोंडी सगळेची किडीले पण काय झाले ते पलीकडे गेलेच नाही. एकी वयसेचे झाड बांधले, ते मनमताचे कासे लागले, ते विषय मगरी सांडिले चघळून या पण काय झाले पलीकडे गेलेच नाही. एकी मोक्षी लागावयाची आशा केला कर्मबाह्याचा भरवसा, ते शिरकोण परी ते पडिले वळसा विधी निषेधाच्या पण काय झालं ते अलीकडेच राहिले, ते पलीकडे गेलेच नाही. विठाला विठाला माऊलींना विचारलं ज्ञानोबा का हो सगळेच इकडेच राहिले, सगळे मधातच कुठे गेले त्यांचा पत्ताच लागला नाही, मग पलीकडे नेमकं गेलं तरी कोण? तर माऊली सांगतात ते एकची लीला तरले, जे सर्व भावे मज भजले, तया ऐलीच तडी सरले माया झालं. माऊली सांगतात ते एकच लीला तरले ज्यांनी सर्व भावाने काय केलं, माझी भक्ती केली, कुणाची भगवंताची भक्ती केली तेच तरले, बाकीचे काय झाले कुठे गेले त्यांचा पत्ता, बुडाले तयाचा मूळ ना मार्ग, ते कुठे गेले त्यांचा मेळच लागला नाही. विठाला विठाला मग महाराज सांगतात या मार्गाने आपल्याला जाणं काय शक्य नाही, पण त्या कर्मयोग ज्ञान या मार्गाने आपल्याच्यानं जाणंच शक्य नाही. हे काय आहे अति सूक्ष्मातलं सूक्ष्म आहे, याच्यातून आपण तरुण जाऊ शकत नाही. मग त्याच्यातून तरुण जाण्यासाठी आपण काय केलं पाहिजे तर भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे. महाराज सांगतात भगवंताचीच भक्ती केली पाहिजे आणि या भक्तीच्याच योगाने आपण काय करू शकतो तरुण जाऊ शकतो. बरं काही जण म्हणतील मग भक्ती करू, ठीक आहे आम्ही भक्ती करू नामस्मरण करू, परंतु नामस्मरण केल्याने काय मिळतो, काय मिळणार आहे आम्हाला नामस्मरण करून? तर महाराज म्हणतात तुम्हाला यम लोकापासून ही भक्ती काय करेल सोडवेल. महाराज म्हणतात करा हरिभक्ती परलोकी ये कामा, ते सोडविले यमापासून या. हे जे काही हरिभक्ती आहे भगवंताचं नामस्मरण आहे ते तुम्हाला या ठिकाणी तर उपयोगी येईलच, परंतु परलोकातही काय होईल तुमच्या उपयोगी होईल. ज्यावेळेस आपला अंतकाल जवळ येतो शेवटचा काळ, त्यावेळेस आपल्याला काय होतं यमदूत न्यायला येते. आल्यानंतर ते आपल्याला या ठिकाणाहून घेऊन जाते आणि नेल्यानंतर यमापाशी ते आपल्याला काय करते नेऊन उभं करते. केल्यानंतर सांगतात हे त्या दुर्डीचे आहेत. कुठले? दुर्डीचे. असं म्हटल्यानंतर यम म्हणतात बर ठीक आहे दुर्डीचे आहेत का, बर. मग असं म्हणल्यावर ते यम म्हणते, ते दूत म्हणते त्यांना काय शिक्षा करायची ते तुम्ही तुमचं बघा. असं म्हणल्यावर ते यम सांगतात की हे यांना काय शिक्षा द्यायची हे कोण ठरवेल? चित्रगुप्त ठरवतील. हे त्यांच्या मनावर आहे की यांना कोणती शिक्षा द्यायची. असं म्हटल्यावर मग चित्रगुप्तांना काय करतात त्या ठिकाणी बोलून घेतलं जातं. बोलून घेतात चित्रगुप्त त्या ठिकाणी येतात. आल्यानंतर सांगतात हे त्या तिथले दुर्डी गावचे, यांची काय शिक्षा आहे, यांनी काय काय केले उचापात्या आतापर्यंत ते बघा आणि यांना शिक्षा द्या. असं म्हटल्यानंतर चित्रगुप्त काय करतात हे आम्ही नाही सांगत यांच्या रेकॉर्डवर बघू. कारण काय आहे चित्रगुप्ताकडे आपल्या सर्वांचंच रेकॉर्ड आहे. दुर्डीकरांचं तर आहेच आहे, धारकरांचं बी आणि मुरुंबेकरांचं पण आहे महाराज. मुरुंबेकरांचंच नाही तर परभणी जिल्ह्याचं आहे, सगळ्या परभणी जिल्ह्याचंच नाही तर सर्व महाराष्ट्रभराचं काय आहे त्यांच्याकडे. तुम्ही म्हणता मग महाराष्ट्रभराचं नवे नवे संपूर्ण भारत देशाचं संपूर्ण या आपल्या विश्वाचं काय आहे त्यांच्याकडे रेकॉर्ड आहे. सर्वांचं रेकॉर्ड काय आहे चित्रगुप्ताकडे, ती फाईल जमा असते. आपण काय करतो महाराज मी तुम्हाला दुपारी फोन केला होता 2 वाजता, बघा तुम्ही केला होता का नाही. महाराज म्हणतील नव्हता केला, पण तरी पण बघा. मग असं म्हटल्यानंतर महाराज काय करतात लगेच नंबर ते मोबाईल उघडतात. उघडल्यानंतर पाहतात त्या ठिकाणी केलता का फोन, हो केला होता. किती वाजता केलता, 2:15 केला होता. बरोबर ठीक आहे हो आला होता. मग जसं मी इकून तुमच्या नंबरचे बटन दाबले ते काय झाले तुमच्या ह्याच्यात माझा नंबर उमटला. तशा प्रकारे आपण इथं जे काही दाबतो, जे काही उचापात्या करतो त्या सगळ्या तिथे काय होतात जमा होतात. कारण का इथं जसं आपलं हे छोटे यंत्र आहे त्या ठिकाणी मोठी मशीन आहे, त्यांच्याकडे इथल्यापेक्षा मोठी मशीन आहे. आपण इथं जे काही सर्व काही केलं ते त्या ठिकाणी उमटल्या जातं. आणि असं असताना मग चित्रगुप्त काय करतात ती फाईल आणतात, ती फाईल काढतात. ती फाईल काढल्यानंतर
यमाकडे देतात आणि ती फाईल दिल्यानंतर यम पाहतात, उघडतात, पहिलंच पान उघडतात. उघडल्याबरोबर पहिलंच पान येतं की हा कधीच मंदिराकडे दर्शनाला गेला नाही. पहिलंच वाक्य निघतं की हा कधीच मंदिराकडे दर्शनाला गेला नाही. त्याच्या पुढे जाऊ द्या म्हणतात, होत असती कधी चूक, जाऊ द्या, गेला नसन दर्शनाला, सोडून द्या. पुढे पाहतात, पुढे पाहिल्यावर दुसरं वाक्य निघतं की हा मंदिरापुढून जायचा पण त्यानं कधी अशी मान सुद्धा केली नाही. एवढं मग बरं जाऊ द्या, ठीक आहे, नको नको ते मान बी करू देऊ नका म्हणले. चला पुढचं पान काढतात. पुढचं पान काढल्यावर पाहिलं तर म्हणले गावामध्ये दुर्डी गावात सप्ताह सुरू होता म्हणले. याने कधी त्या सप्त्यामध्ये गेला तर नाहीच म्हणले, सहभाग तर घेतलाच नाही, पण उलट तो सप्ताह हाणून पाडण्याचं काम करायचा म्हणले. काय करायचा, सप्त्यामध्ये काहीतरी वाद घालायचे, विवाद घालायचे, सप्ताह पाडण्याचं काम करायचं तू. असं म्हटल्यावर यम म्हणला बरं ठीक आहे, पुढे बघू. अजून सर्व काही पानं चाळले, सर्व पाहिलं, सर्व दुष्कृत्य, सर्व पापाची फाईल भरलेली होती. सर्व काही नको ते खायचा, नको ते प्यायचा, जिथं नको तिथे काही करायचा. आणि असं करता करता एके दिवशी पडला आणि मेला आणि फाईल संपली. विठाला विठाला आणि ती फाईल संपली. यम म्हणले याला काय करा, आता तुम्ही न्या. यमाने काय केलं, बरोबर त्याच्यातून 11 मुद्दे काढले होते. बरोबर वाईट दुष्कृत्याचे 11 मुद्दे काढले होते. आणि ते मुद्दे काढले होते तर त्या मुद्द्यावर त्यांनी सांगितलं की याला एका नरकामध्ये काय करा, 11,000 वर्ष त्या ठिकाणी काय करा, न्या. तिथे नेल्यावर ते काय करतात, हो ते त्या ठिकाणी त्यांची पूजा करतात का, तर काय करतात महाराज सांगतात, मारिली तोडी झोडी दिनेश्वर, मारिली तोडी दिनेश्वर, मारिली तोडी दिनेश्वर, मारिली तोडी दिनेश्वर, माझे मित्र बहुसा, हे माझे मित्र बहुसा, हे माझे मित्र बहुसा, मारिली तोडी दिनेश्वर, या माझे मित्र मारी ती तोडे ती झोडी ती निष्ठुर, यमाचे किंकर बहुसार. असं असणारे काय त्या ठिकाणी एका नरकामध्ये त्याला 11,000 वर्ष काय केलं जातं, त्या ठिकाणी मारल्या जातं, तोडल्या जातं, नवे त्याला झोडल्या जातं. इथपर्यंत त्याला काय हाल अपेष्टा करून त्याला मारल्या जातं. त्याला त्या ठिकाणी सूक्ष्म प्रकारचा देह मिळालेला असतो आणि त्याला परत त्याच जन्मामध्ये काय करावं लागतं, ते भोगावं लागते. मग महाराज सांगतात आणि एक लक्षात घ्या, आणि ज्याने नामस्मरण करून भक्ती करून ज्याने काय केलेलं आहे, संपूर्ण आयुष्य घालवले, त्याचाही ज्यावेळेस मृत्यूकाल जवळ येतो त्यालाही यमदूत न्यायला येते, त्यालाही यम काय करते, त्या ठिकाणून येते, म्हणजे हा पण त्याच दुर्डीचा माणूस आहे असं म्हटल्यानंतर त्या ठिकाणी घेऊन जाते आणि नेल्यावर ते सांगते, त्याची ती फाईल बघितल्या जाते. सर्व काही अगदी चांगल्या प्रकारचे काम त्याने केलेले असते, अगदी सर्व काही चांगल्या सप्ताहामध्ये, नामसप्ताहामध्ये कमी रमी पडलं आपल्या खिशातून काढून द्यायचा, अशा प्रकारचं सर्व काही ते काय त्यांचे सत्कार्य होते. मग अशा प्रकारचे यम म्हणते की तुमच्यासारख्यांची वाट आम्ही काय पाहतो, या ठिकाणी पाहतो, असे संत कधी आमच्याकडे येतील याची आम्ही वाट पाहत असतो नेहमी. मग असं म्हटल्यानंतर पहा, महाराजांनी बऱ्याच ठिकाणी आपल्याला वेगवेगळ्या प्रकारे भगवंताचं नामस्मरण करा असं म्हटलेलं आहे. कधी कधी देहाचं महत्व सांगून, कधी महाराज सांगतात की हा जो आपल्याला काही देह मिळालेला आहे, या देहामध्येच आपल्याला काय घडू शकतं, हे ज्ञान प्राप्त होऊ शकतो. याच देही घडे देवाचे भजन आणि कहे ज्ञान नाही मोठे, 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 या देही घडे देवाचे भजन, या देही घडे देवाचे भजन, या देही घडे देवाचे भजन, या देही घडे याच देही घडे देवाचे भजन
आणि काही ज्ञान नाही कोठे. महाराज सांगतात आपल्याला जे काही नामस्मरण भक्ती आहे ती याच देहात घडू शकते. इथं बसलेल्या कोणाचा आक्षेप आहे का या वाक्यावर? कोणाचं असं म्हणणं आहे की नाही नाही हे वाक्य तुम्ही काय करा मागे घ्या, हे बरोबर नाही, असं काही एखादं उदाहरण मला सांगा. आता हा जो काही आपला सप्ताह सुरू आहे, हा सप्ताह सुरू आहे आणि हा सप्ताह जो काही सुरू आहे असा भव्य दिव्य हा पाहिला परिसरातल्या डुकरानं पाहिला आणि ते म्हणायला लागले हे माणसंच का सप्ताह करते तू, आपण हे करू. असं झालंय का कधी आतापर्यंत? असं झालंय आतापर्यंत कधी नाही ना. बरं, आता आपण गावोगावून काय करतो, दिंड्या नेतो. बऱ्याच ठिकाणी आपल्या दिंड्या जातात, म्हणजे आळंदी पंढरपूरला वारीला आपल्या दिंड्या जातात. ह्या दिंड्या पाहून गाडो कधी म्हणले का हे माणसंच कधी कस काय दिंड्या नेतात, आपण हे दिंड्या नेऊ नाही. त्यांनी मीटिंग भरवली, त्यांनी बी भजनी मंडळ तयार केलं, टाळ घेतले, आमच्या महाराजांना नेऊन मृदंग बी घेतला आणि मृदंग आणला, सगळं काय आणलं आणि त्यांनी दिंडी काढली. असं झालंय आतापर्यंतच्या कधी काळात नाही. कारण याच देही घडे देवाचे भजन आणि काही ज्ञान नाही कुठे. हे आपल्याला याच देहात काय होतं घडू शकतं. ते महाराज काय करतात, कधी देहाचं वर्णन करून सांगतात, कधी युगाचं वर्णन करून सांगतात. महाराज सांगतात की कधी युगाचं वर्णन करत असताना महाराज सांगतात की 4 युग सांगितले, सत्ययुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि कलियुग. सत्ययुगामध्ये ध्यान साधना सांगितली होती, ज्या त्या युगामध्ये जे ते कर्म करायला सांगितलेलं आहे. सत्ययुगामध्ये ध्यान साधना, द्वापार युगामध्ये आपल्याला काय परिचर्या आणि कलियुगामध्ये काय करा, नामस्मरण करा म्हणून सांगतात. काय महाराज सांगतात ती कलियुगा माझी करावे कीर्तन तेने नारायण देईल भीट. आपल्याला या कलियुगामध्ये काय होतं, भगवंताचं नामस्मरण करून आपल्याला भगवंताची प्राप्ती करून घेता येते. एवढं ऐकूनही एवढं सांगूनही महाराज म्हणले काही लोकांना पटच न गेलं. काही लोक म्हणले नाही हो महाराज, पटतच नाही की नामस्मरण केल्याने भगवंताची प्राप्ती होते, असं केलं पाहिजे तसं केलं पाहिजे. किती वेळपासून तुम्ही सांगताय नामस्मरण करा. महाराजाला काय झालं, थोडासा रागच आला. महाराज रागावून म्हणतात किती सांगू तरी नायक ती पटकीचे पुढे शिंदळीचे मरतील. महाराज म्हणतात की यांना किती सांगावं मी, एवढं सांगितलं तरी यांना कळत नाही. महाराज संत काय करतात, जर कोणी ऐकच न गेलं तर काय करतात ते उसना राग आणते. उसना संताकडे राग नसतो, परंतु काय करते उसना राग आणते. आपल्याकडे भरलेला आहे भरपूर, आपल्याकडे एखाद्याला बोलून बघा काही लगेच आपल्यावर येते ते, असा विषय असतो. म्हणजे संताकडे काय असतं त्यांच्याकडे नसतो, परंतु ते काय करतात उसना राग घेतात. मला सांगा शांती ब्रह्मनाथ महाराज किती शांती होती हो त्यांच्याकडे, एवढी शांती होती त्यांच्याकडे, तरी सुद्धा महाराज सांगतात की तू भक्ती केली नाहीस, तू कशा भक्ती विना पशु कशाची वाढना, भक्ती विना पशु कशाची वाढना, भक्ती विना पशु कशाची वाढना. महाराज सांगतात भक्ती विना पशु कशाशी वाढला, सटविने नेला कैसा नाही. महाराज एवढी शांती होती त्या काळामध्ये, त्यांची शांती घालवण्याकरता कित्येक लोकांनी कुटील कार्यस्थान केली होती. लोकांना महाराज ते कित्येक त्यांनी असे कुटील कार्यस्थान केले होते, तरी सुद्धा त्यांची शांती काय ढळली नव्हती. एवढी शांती असताना देखील नाथ महाराज एवढे म्हणजे रागवतात,
पुढे तर अगदी जर वाक्य वापरलेले काय माये गेली काय माय गेली होती भूताची 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 मला सांगतात काय करतात संत उष्णा राग आणतात उष्णा त्यांच्याकडे असतो का नसतो परंतु तरी सुद्धा ते काय करतात ते राग आणतात कशा करतात आपल्यासाठी ते त्यांना काय होतं तो राग येतो आणि मला सांगतात मग एवढा ऐकूनही जर पुन्हा ऐकत नसले तर एक शेवटचा पर्याय राहतो शेवटचा जो काय पर्याय असतो तो शेवटचा पर्याय मग वापरतो आपल्या व्यवहारात पहा एखादा मनुष्य असतो अगदी कुटील असतो की जो अगदी हट्टी असतो त्याला किती सांगा ते ऐकतच नसतो नाही माझंच म्हणणं बरोबर आहे माझंच म्हणणं बरोबर आहे त्याला किती सांगू द्या ते काय करतो ऐकतच नसतो परंतु ज्या वेळेस आपण काय करतो त्याचे जाऊन पाय धरतो पाय ज्यावेळेस आपण त्याचे पाय धरले का मग ते काय करतो त्याचा नाईलाज होतो पाय धरले ना की त्याचा नाईलाज होतो आणि मग तो काय करायला लागतो सांग बाबा एकदा तुझं काय म्हणणं आहे तो ऐकतो मग महाराज सांगतात महाराज मी काय करतात सगळं झाल्यानंतर महाराज म्हणतात बाबांनो तुमच्या मी पायाला लागतो मी काय करतो तुम्हाला विनवणी करतो लागून या पाया विनवितो तुम्हाला काय करा तर करे टाळी महाराज सांगतात लागून या पाया विनवितो तुम्हाला करे टाळी बोला मुखी नाम विठ्ठल विठ्ठल मग करे टाळी बोला मुखी नाम काय करा तर विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा महाराज सांगतात तुम्ही काय करा तर भगवंताचं नामस्मरण करा मग लोक काय म्हणतात ठीक आहे बाबा तुम्ही कधीपासून म्हणाले महाराज नामस्मरण करा आजचा पहिला दिवस झाला म्हणजे तुम्ही सारखं नामस्मरण करा पहिल्याच दिवशी सांगायले तसा नियमच आहे आपल्याकडे आपल्याला परंपरा घालून दिलेली आहे संत मंडळींनी त्या परंपरेनुसार आजचा जो काही पहिला दिवस असतो तो नामपर किंवा भगवंताच्या रूपाचं वर्णन करणारा असा काही अभंग घ्यावा लागतो त्या नियमाप्रमाणे आज तसं नामस्मरण करा असं तुम्ही किती वेळपासून म्हणाले सारखं तुम्ही तेच टुमणं लावले म्हणे कधीपासून की नामस्मरण करा काय होईल एका नामस्मरणाने काय होईल एका नामस्मरण केल्याने असं आवेशात येऊन लोक काय करायला लागले महाराजांना विचारायला लागले महाराजही तितक्याच आवेशात येऊन म्हणतात की काय एक होत नाही भगवंताचं नामस्मरण केल्यानंतर काय होत नाही एका भगवंताचं नामस्मरण केल्यानंतर ते काय
मोहि केले गायन मोहि केले गायन मोहि एका चिंतिता विठ्ठल एका चिंतिता विठ्ठल एका चिंतिता विठ्ठल सर्व साधनाचे सारण सर्व साधनाचे सारण सर्व साधनाचे सारण सर्व काय नो हे केले एका चिंतिता विठ्ठली सर्व साधनाचे सार. ज्या वेळेस महाराजांना प्रश्न विचारला लोकांनी की का हो म्हणे सारखं तुम्ही लावले टुमणं म्हणे नामस्मरण करा नामस्मरण करा, काय होतं या नामस्मरणाने? तर महाराज तेवढ्याच आयुष्यात येऊन त्यांना उत्तर देतात की एक भगवंताचं नामस्मरण केल्यानंतर काय होत आहे हो, काय होत नाही सांगा बरं. काय नव्हे केले एका चिंतिता विठ्ठले, असं महाराजांना विचारल्यानंतर महाराज म्हणतात काय नव्हे केले सगळंच काय एका नामस्मरणाने होऊ शकतं. अवघे होती लाभ एका या चिंतने नामसंकीर्तने विठोबाच्या. सर्व काही जे काही लाभ आहेत का नाही ते या एका भगवंताच्या नामस्मरणाने घडू शकतात. तुम्ही म्हणाल कस काय बरं एका नामस्मरणाने सर्व काही लाभ प्राप्त होते? हा एक लौकिक उदाहरण देतो. या ठिकाणी वीज आहे, वीज आहे म्हटल्यानंतर आता रात्र आहे की म्हणजे दिवसा काय असतो उजेड असतो, आणि आता काय आहे मग आता पण उजेडच आहे ना. मग हे कुणी दिला उजेड? रात्रीचा उजेड असून सुद्धा कुणी दिला तर विजेने दिला, आणि हा जो उजेड कोणी विजेने दिला. आता जे काय मंडळी जिकडे तिकडे बसलेली आहेत त्या मंडळीपर्यंत माझा आवाज पोहोचत आहे, हाही आवाज कोणी दिला? विजेनेच दिला. सर्व काही म्हणजे आता आपल्याला व्यवहारामध्ये बरंच काही विजेचे उपयोग होतात, म्हणजे इतर सर्व काही उपयोग काय होतात विजेचे होतात. त्या एका विजेने काय सर्व काही दिलं, परंतु ते कशामुळे? तर ते त्या वस्तूचं वस्तू सामर्थ्य शक्ती असते. ज्ञानोबा म्हणतात जरी प्रगटे सिद्ध सारस्वती तरी मुकया अति भारती. हे वस्तू सामर्थ्य शक्ती नवल काय. एखादा मुका आहे म्हटले आणि त्याला सरस्वती प्रगट झाली, मग तो मुका राहील का हो? तर नाही. का? तर ही वस्तू सामर्थ्य शक्ती नवल काय, त्याच्या ठिकाणी त्या वस्तूचं काय सामर्थ्य शक्ती आहे. परंतु तरी सुद्धा लोक म्हणले नाही हो, पटत नाही. नुसती जीभ विठ्ठल 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 म्हणल्यानंतर काय होणार आहे? असं म्हणल्यानंतर तुकोबा म्हणतात व्यवहारात तर असं काही पाहायला भेटत नाही. लोक म्हणले व्यवहारात तर आम्हाला आता समजा एखाद्याला भूक लागली, भूक लागल्यानंतर टोपल्यात भाकरी ठेवलेल्या आहेत सर्व आहे, मग तो नुसता माळ घेतली भाकर 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 असं म्हणायला लागलं, त्याला भाकर मिळेल का? असं लोक म्हणायला लागले की व्यवहारात तर आम्हाला असं काही पाहायला मिळत नाही. परंतु मग तुम्हाला हे विठ्ठल विठ्ठल नामस्मरणाने काय होईल? तर तुकोबाराय म्हणतात मान्य आहे आम्हाला की भाकर भाकर म्हणल्याने भाकर भेटणार नाही, परंतु ती जी काय भाकर आहे ती काय आहे? जड आहे.
तिच्या ठिकाणी स्वतःला जाणण्याची शक्ती नाही आणि परतत्वालाही जाणण्याची शक्ती नाही. ती काय जड आहे. परंतु तुकोबाराय म्हणतात आमचं जे काय भगवंताचं नाम आहे, देवाचं जे काही नाम आहे ते काय आहे, तुका म्हणे नाम चैतन्य हे निज धाम, ते साक्षात चैतन्य रूप आहे. त्या भगवंताला आम्ही नुसती अंतःकरणातून हाक जरी मारले ना तरी ती आमची जी हाक आहे ती त्या भगवंतापर्यंत पोहोचते. हा महाभारतातील प्रसंग आहे. ज्या वेळेस पांडवांचा आणि कौरवांचा दूध सारीपाटाचा डाव सुरू होता. तो डाव सुरू असताना त्या डावामध्ये पांडवांचं काय झालं, सर्व काही गेलं, राज्य गेलं, सर्व गेलं. आणि सर्व काही गेल्यानंतर शेवटी राहिली होती त्यांची पत्नी. ती पत्नीही त्यांनी काय केली, डावावर लावली. आणि शेवटी आपली पत्नीही ते काय झाले, हरवून बसली. आणि ती पत्नी हरल्यानंतर मग आता दुष्ट जो दुर्योधन होता, तो दुर्योधन दुःशासनाला म्हणतो आता तुम्ही काय करा, जा आणि त्या द्रौपदीला काय करा, ओढत आणा, या ठिकाणी ओढत आणा. आणि आणल्यानंतर त्या भर सभेत त्या द्रौपदीला ओढत आणल्या गेलं. आणि आणल्या गेल्यानंतर त्या ठिकाणी वस्त्रहरण करायला लागले. आणि सर्व काही त्या ठिकाणी ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी बसलेली होती. सगळे एकमेकाला पाहत होते. आणि पाहत असताना त्यांनी सर्वांनी माना खाली घातल्या. सर्वांकडे ती पाहत होती. भीष्म द्रोणादिक आदी सर्व त्या ठिकाणी होते. 5 पांडव त्यांचे जे पती होते ते देखील वर मान करत नव्हते. मग महाराज द्रौपदीला एकच भगवंत आठवला आणि भगवंताचा धावा करायला लागली. आणि भगवंताला म्हणायला लागली, कोठे गुंतलास, कोठे गुंतलासी कोठे चराया, कोठे गुंतलासी कोठे चराया, मेरा सखया गुंतलासी द्वारकेच्या राया, वेळ का सगळ्या लाविला, भगवंता का वेळ लावलास. आणि अशी हाक मारल्या बरोबर